नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। याआधी आपण सूचना पालन या उपघटकातील स्वाध्याय 1.1 मधील 15 प्रश्नांचे अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण केलेले आहे। तुम्ही जो तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या स्वाध्यायातील उरलेले 15 प्रश्नसुद्धा स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। पुढचा प्रश्न बघा, तुमच्या घरातील माणसाने ते काडतूस दाखवले तेव्हा मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहिलो। या वाक्यात त अक्षराच्या बाराखडीतील किती अक्षरे आहेत? त्या बाराखडीतले अक्षर ओळखायचे आहेत। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर काढताना तुम्हाला बाराखडी जी आहे तची, तर याच्यामध्ये पहिला शब्द तू वरून आलेला आहे, तुमच्या आणि काडतूस। परत ती, घरातील, ते, तेव्हा आणि आश्चर्यचकित आणि पाहतच या शब्दांमध्ये हे शब्द ही बाराखडीतले तचे बाराखडीतले शब्द अक्षर आलेले आहेत। तर ते किती आहेत मग? 1, 2 आणि 3 आणि 4। मग तुम्ही म्हणसाल मॅडम की हे त्या का नाही आहे? तर हे काय आहे? जोडाक्षर आहे। हे आपल्या बाराखडीमध्ये येतं का? नाही येत। त्यामुळे पर्याय क्रमांक आपलं 3 हे उत्तर असेल। 4 अक्षर जे आहेत ते काय आहे? त अक्षराच्या बाराखडीतील आहेत। पुढचा प्रश्न समजून घेऊ। पुढचा प्रश्न, राम, र, दा, कर या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसऱ्या व पाचव्या अक्षरांपासून तयार होणारा शब्द पुढीलपैकी कोणता? आता या जे अक्षर दिलेले आहेत आपल्याला, विखुरलेले आहेत, ते आपल्याला एकत्र करून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि अतिशय सोपा शब्द तयार होतो मित्रांनो। इथे कुठला शब्द तयार होतो? करार, मदार, करार मदार हा शब्द तयार होतो। आता याला काय करायचं आहे? शब्दातील तिसऱ्या व पाचव्या अक्षरापासून, आता तिसरं कुठला शब्द आहे? तिसरा आहे र आणि पाचवा कुठला आहे? 3, 4, 5 दार। कुठला शब्द तयार होतो मग? दार। पर्याय क्रमांक 2। पुढे आहे ख, ठ, झ, च, छ, च, ज्ञ, ठ, झ, ट, ख, श, श, झ, ट, झ, ट, ख या अक्षरमाले झच्या पुढे लगेच ठ आहे, पण झच्या आधी लगेच ठ नाही। असे किती वेळा आले आहे? असं विचारलेलं आहे, ठ नाही आहे विचारलंय का? तर नाही आहे जर विचारलं असतं तर आपलं उत्तर लगेच आलं असतं 2 वेळा। पण तू बघा, आता इथं काय विचारलं? झच्या पुढे लगेच ठ आहे का? झच्या पुढे इथं नाही आहे। इथं आहे का? हो, इथं पण आहे। इथं झच्या आधी पण आहे आणि झच्या नंतर ठ आहे। इथं बघा, एकदा झ आलेला आहे, इथं झ आलेला आहे, बघा इथं पण झ आलेला आहे, इथं झ आलेला आहे। तर असं किती वेळा झालेलं आहे? तर असं किती वेळा झालेलं आहे? 2 वेळा झालेलं आहे। इथं बघा, इथं झ आणि इथचा झ, आधी ठ आलेला आहे का? इथं पण नाही, म्हणून 2 वेळा उत्तर आपलं असेल। पुढे आहे अफरातफर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल? अफरातफरला आपण उलट क्रमाने लिहू, ल, र, फ, त, रा, फ, अ। हे काय झालं? आपलं उलट लिहून झालं। आता उजवीकडून नंबर द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे 1, 2 आणि 3। कुठला शब्द मिळेल आपल्याला? रा। पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल। पुढचा प्रश्न बघा, मुसळधार पाऊस पडत आहे या वाक्यातील प या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? आता इथं प आलेला आहे, डावीकडील 5वे अक्षर कोणते आहे? आपण प ला जर 1 क्रमांक दिला, 1, 2, 3, 4 आणि 5, तर 5वं अक्षर कुठलं आहे? र आहे। तर पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न बघा, पतित पावन या शब्दातील त या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते? तो या अक्षराच्या उजवीकडील, तो इथं आहे, या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर 1 आणि 2, तर कुठला आहे? व आहे। पुढचा प्रश्न बघा, मास ज मध्ये मास जधील या अक्षरापासून या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा। या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून तिसऱ्या व डावीकडून दुसऱ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? आता आपल्याला याचा अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागेल। तर अर्थपूर्ण शब्द कुठला तयार होतो? जल समाधी। कुठला शब्द तयार होतो? जल समाधी। आणि योग्य क्रम लावून उजवीकडून तिसरा 1, 2, 3 स, तिसरा मिळाला स आणि डावीकडून दुसरा ल, स, ल। सल म्हणजे काय? तर खंत। सल म्हणजे काय? खंत। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न बघा, न, ग, श, ज, द, य
इथं एक अक्षरमाला दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलेलं आहे या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडील 8वे अक्षर असलेला पर्याय निवडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 शब्द आहेत. म्हणजे 6 इकडे आणि 6 इकडे मधला एक अक्षर आपलं मधलं येईल. 1 2 3 4 5 6. घ हे अक्षर काय आहे? मधलं आहे अक्षर व उजवीकडील 8वे अक्षर. 1 2 3 4 5 6 7 8. य. घ आणि य हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. बघा पुढील वाक्यात आकारांत अक्षरांची संख्या अकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. आता बाळांनो आकारांत म्हणजे काय आणि अकारांत म्हणजे काय? तर बघा आकारांत म्हणजे काय तर शेवटी ज्याच्या आचा उच्चार येतो, आ हा स्वर येतो आणि असं शब्द की ज्याच्या शेवटी अ हा उच्चार येतो. आता इथं बघा क काना आहे ते सगळे काय असतील? आकारांत असतील. तर आपण अकारांत काढून घेऊया आधी. क र र व र म य ब म व आणि र. एकूण किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. म्हणजे काय असणार? 13 अक्षर. तर बघा 13 अक्षर हे काय आहेत? अकारांत आहेत. नंतर आकारांत शब्द याचे उरलेले शब्द बघूया आपण. रा 1 असेल, टा 2, ना 3, ना 4, 5 त्या येतो ना उच्चार 5 6. किती आहेत मग? 6. अजून एखादा आहे का बघून घेऊ आपण. बघा हा राहिला आहे आपला हा मधला. म्हणजे किती शब्द आहेत आपले? 7. 13 वजा 7 किती राहतात? 6. तर अशा प्रकारे आकारांत अक्षरांची संख्या अकारांत अक्षराच्या संख्येपेक्षा 6ने कमी असेल. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. विशा कविता कशा रचतो? या वाक्यात प्रत्येक 2 वेळा आलेली अक्षरे कोणती? आता अक्षर बघा. वि एकदा दोनदा, परत शा एकदा दोनदा, परत क एकदा आणि दोनदा. वि शा क हे तिन्ही अक्षर जे आहे ते दोनदा आलेली आहेत. इथे 26 नंबरचा प्रश्न बघा. मित्र, संघ, कारागृह, गर्दी, प्रदूषण, वस्तू या शब्दसमूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षर नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहेत? आता आपल्याला आधी जोडाक्षर शोधणं गरजेचं आहे. यात बघा मित्र या शब्दाची फोड केलेली आहे आपण. म अधिक इ अधिक त अधिक र अधिक अ. जोडाक्षराचा काय नियम आहे? 2 व्यंजन प्लस 1 स्वर. तर इथं 2 व्यंजन 1 स्वर आलेला आहे. तर हा शब्द सुद्धा काय आहे? जोडाक्षर आहे. दुसरा शब्द आहे गर्दी. इथे सुद्धा तुम्हाला काय दिसेल? 2 व्यंजन 1 स्वर. म्हणजे गर्दी हा सुद्धा जोडाक्षर आहे. नंतर प्रदूषण हा सुद्धा जोडाक्षर आहे आणि वस्तू हा लगेच आपल्या लक्षात येतो की जोडाक्षर आहे. परंतु मित्र हा शब्दामध्ये आपलं थोडं कन्फ्युजन होऊ शकते की मित्र हा शब्द कसा जोडाक्षर आहे. तर हा मित्र शब्द सुद्धा काय आहे? जोडाक्षर आहे. आता जोडाक्षर नसलेले शब्द कुठले राहिले मग? तर बघा मित्र जोडाक्षर आहे, गर्दी जोडाक्षर आहे, प्रदूषण जोडाक्षर आहे, वस्तू जोडाक्षर आहे. 2 शब्द आहेत संघ आणि कारागृह. तर आपल्याला 4 आहे जोडाक्षर आणि 2 आहे जोडाक्षर. तर 2 जोडाक्षर नाही आहे. तर मग राहिले किती? 2. तर कितीने जास्त आणि कितीने कमी असं विचारलेलं आहे. तर कितीने कमी आहेत मग? तर 2ने कमी आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 27 नंबरचा प्रश्न बघा. रा र त ड वि अ या अक्षरांपासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आधी हा आहे? तर इथला कुठला शब्द तयार होतो? तर शब्द तयार होतो अंतराळ, अंतराळ वीर हा शब्द इथं तयार होतो. अंत म्हणजे काय? शेवट. आणि आधी म्हणजे काय? सुरुवात. तर आधीच्या विरुद्धार्थी शब्द कुठला तयार होतो? अंत. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. कन चमलर या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याच्या दुसऱ्या व चौथ्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर कुठला शब्द तयार होतो? चरण कमल. समानार्थी शब्द शोधायचा आहे आपल्याला. र आणि क मिळून कुठला शब्द अर्थपूर्ण तयार होतो? कर. कर म्हणजे काय? कर म्हणजे हात. हात म्हणजेच काय? तर हस्त. पर्याय क्रमांक 2. 29 नंबरचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणता शब्द सिंह या अर्थाने येत नाही? तर उत्तर आहे कुंजर.
तर मृगेंद्र म्हणजे सिंह, पंचानन म्हणजे सिंह आणि केसरी म्हणजे सुद्धा सिंह. पण एक मधला सगळ्यात शेवटचा प्रश्न 30 नंबरचा, पाशी स म्हणजे अक्षरमालेतील मूळ संख्या इतके क्रमांकाचे अक्षर घेऊन त्यापैकी अर्थपूर्ण शब्द बनवा. या शब्दातील मध्यभागी अक्षर कोणते आहे? त्याला नंबर द्या मित्रांनो. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आपण याला पर्याय दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्व मूळ संख्या घ्यायच्या आहेत आणि एक शब्द अक्षर मूळ संख्या घेऊन आपल्याला अक्षर बनवायचं आहे. तर बघा मूळ संख्या आहे 3, 2 आहे, शी, 3, 5, 7, 9 आणि 11. कुठला शब्द तयार होतो? सहनशील. सहनशील शब्द तयार होतो. कुठला शब्द तयार होतो? सहनशील. आणि आपल्याला विचारलं काय आहे, याच्या मध्यभागी असणारे एक अक्षर कोणतं आहे? तर ते मध्यभागी कुठलं अक्षर तयार होते? न. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण सूचना पालन 1.1 स्वाध्याय बघितलेला आहे. तुम्हाला जर हा स्वाध्याय सोडवण्याची पद्धत आवडली असेल किंवा यासारखे तुम्हाला आणखी व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बाळांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.